आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे। महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले। अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे। दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या एसआयटी चौकशीच्या मागणीवरून सभागृहात गोंधळ सुरू झाला आहे। भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली। दरम्यान आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मनोज जरांगे पाटील या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत। एसआयटी चौकशीच्या आदेशावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। सगळ्यांची चौकशी होऊ द्या, हे मला गुंतवण्यासाठी षडयंत्र रचत आहेत। आतापर्यंत त्यांना एवढा निष्ठावंत आंदोलक भेटला नाही, त्यामुळे हे षडयंत्र सुरू आहे। आमच्या आई बहिणीच्या छाताडावर तुम्ही नाचले तेव्हा काही वाटलं नाही का? मी नुसतं आई म्हटलं तर ते कसे लागले, असा सवाल मनोज जरांगे यांनी उपस्थित केला आहे। मराठ्यांनो, आई बहिणीचे रक्षण करा, जातीसाठी उभे राहा, मी मरायला घाबरत नाही, मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देणारच, असं मनोज जरांगेंनी सांगितलं। फक्त मुलगा म्हणून सर्वजण माझ्या पाठीशी उभे राहा। समाजासाठी मरण येणं यासाठी खूप भाग्य लागते। मराठ्यांसाठी मी मरायला तयार आहे। जाळपोळ करणारी व्यक्ती आपली नाही, शांततेत आंदोलन करणारे आपले आहेत, असं मनोज जरांगे म्हणाले। तसेच शरद पवार यांच्याशी कधी बोललो नाही, मी त्यांची मदत घेतली नाही, मी निष्ठा विकू शकत नाही, तुमच्या सत्तेसाठी मी मराठ्यांना का फसवू, असं म्हणत मनोज जरांगेंनी सर्व आरोप फेटाळले। मनोज जरांगेंनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधलाय। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे।